नमस्कार सगळ्यांना, मी ज्योती @शेती360 या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करत आहे। आत्ता आपण आहोत आपल्या गव्हाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये। हा बघा आपला गहू आहे श्रीराम 111। तसंच आता मी तुम्हाला आज या गव्हाच्या प्लॉट बरोबर आपण आपल्या शेतात अजून काही काही लावलेलं आहे ते दाखवणार आहोत। तरी व्हिडिओ हा लॉंग होऊ शकतो, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आता आपला पलीकडे पण कांदा आणि गहू आहे तोही दाखवणार आहे। इथं पूर्वी आपण आपला जो झेंडू होता तो ग्लोरी येलो झेंडू होता तो काढलेला आहे, तो प्लॉट संपलेला आहे आणि आता हे शेत पूर्ण तयार करून सोडलेलं आहे तो काढल्यानंतर। चला मग आता आपण काय काय आहे ते आपल्या शेतात बघूया। हे आपलं मोगरा आहे, इथंच आपलं शेड आहे जिथं आपण फुलांचा माल काढत होतो। तसंच टोमॅटोचं सुद्धा काढण्यासाठी सावली केलेली आहे। हा आपला देशी गुलाब आहे आणि आता आपण चाललेलो आहेत आपला दुसरा जो प्लॉट आहे ह्या गव्हाच्या प्लॉटच्या शेजारीच आपण कांदा लावलेला आहे आणि तिथंच आपला हरभरा आणि गहू आणि देशी लसूण आहे। चला आपण बघूयात। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज मुलींनाही सुट्टी असल्यामुळे मुली घरीच होत्या, त्याही शेतात आलेले आहेत। त्यांनाही खूप छान वाटतं शेतात। मग त्या म्हटलं आता शेतातली कामंही सर्व झालेली आहेत, तर चला आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण आपल्या शेतात काही केलेलं आहे ते दाखवूया, म्हणून हा आपला व्हिडिओ करतोय आपण। हा लॉंग व्हिडिओ होणार आहे, तरी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा। आता हा कांदा आहे, कांदा हा आपला जवळजवळ 1.25 एकर कांदा आपण लावलेला आहे। पलीकडंच मी तुम्हाला आपला शॉर्ट व्हिडिओ एक टाकलेला होता की ज्यामध्ये आपण आपल्या घरगुतीच बियाणे टाकून आपण तरू तयार केलेले होते आणि तेच तरू आपण ह्या प्लॉटमध्ये लावलेले आहेत। हे बघा आपला कांदा आहे आणि हा कांद्याला आता 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि हा बघा कांदा किती छान दिसतोय। तसंच आज ह्यांनी पाणी पाजलेलं आहे या कांद्याला आणि इथं थोडंसं तण आलेलं होतं, एकदम टिकल्या उठलेल्या होत्या, तर तणनाशक मारलेलं आपण त्याच्यावरती। आणि जे मोठं तण होतं ते आपल्याकडे ज्या महिला आहेत त्यांच्याकडून आपण ते काढून घेतलेलं आहे, त्यामुळं पूर्ण शेत आपलं एकदम स्वच्छ दिसतंय। कांदाही खूप छान दिसतोय, अगदी हिरवीगार पात आलेली आहे आणि हे आपल्या शेतात स्वतःच्या असं फिरणं खूप मनाला प्रसन्न वाटतं। आता इथंच बघा कांदा किती छान आहे आणि स्वरा बघा, स्वरा ही कांदा म्हणजे तिला शेतात आलं की फिरायला फार आवडतं। काही असेल तो अभ्यास पटकन शेडमध्ये बसून कंप्लीट करतात आणि मग नंतर शेतात फिरायचं इकडं तिकडं। आता इथंच बघा आपण हरभरा पण लावलेला आहे। सूर्य बघा मावळतीला चाललेला आहे, किती छान वाटतंय असं ना। सूर्य मावळतीला जाताना सुद्धा एकदम थंड वातावरण होतं, ऊन निघून गेलेलं असतं, असं भारी वाटतं शेतात फिरायला। आणि काम झाल्यानंतर एक फेरफटकासा मारायला बरंच वाटतं आपल्या शेतात। अजून बघून येतो आपण काय काय करावं लागेल, उद्या काय करायचं आहे, उद्याचंही नियोजन असतं। तर आता बघा इथंच आपला हरभरा जो आहे तो देशी हरभरा आहे आणि हा हरभरा बघा एक साईडला तुम्हाला वाळलेला हरभरा दिसेल आणि आतल्या साईडला आपला जो हरभरा जो गव्हाच्या साईडला आहे तो अगदी हिरवागार हरभरा आहे। काडच मोठं झालेलं आहे आणि घाटात आलेली आहेत, त्याला फुलंही आलेली आहेत। पण अजून बाहेरच्या साईडला जो हरभरा आहे साईडला तो पूर्ण वाळलेला आहे, हरभरेही वाळलेले आहेत त्याच्यातले, ते काढायला आलेले आहेत। आणि आतला जो हिरवागार हरभरा आहे त्याचे घाटे दिसतात पण अजून घाटे भरलेले नाहीत, असं झालेलं आहे। हे कसं काय झालेलं आहे तर आतल्या साईडला पण म्हणजे गहू आहे त्याला पाणी दिलं की हरभऱ्याला जास्त पाण्याची गरज नसते आणि तिथं पाणी दिलं की तो तसाच हिरवागार राहिलेला आहे आणि अलीकडचा जो आहे तो पूर्ण वाळलेला आहे। आता मेथी ही बघा आहे मेथी, आपण ना आपल्याला घरी खायसाठी आपण आपल्या लसणामध्ये तसेच हरभऱ्यात पण काय थोडीफार मेथी टाकलेली होती, पण मेथीची भाजी आणून सुद्धा काय मोड आपण तसेच ठेवलेले होते, कारण की आपल्याला मेथीचे बी तयार करायचे होते त्याच्यातनं, कारण त्याचाही वापर फार चांगल्या पद्धतीनं करता येतो। हे बघा मेथी शेंगा आलेल्या आहेत आणि थोडीफार मेथीही आपल्याला यातनं मिळेल। आता हा बघा आता देशी लसूण, तर देशी लसूण जो आहे तो आपण आपल्या घरी जे आपले मागच्या वर्षीचा जो जुना लसूण होता
तो लसूण काढून हा देशी लसूण आपण लावलेला आहे, फोडून त्याच्या कुड्या काढून तो लसूण लावलेला आहे. इथं पण मेथी दिसते तुम्हाला. आणि लसणाला जवळजवळ 3 महिने पूर्ण झालेले आहेत. आता गड्डेही तयार व्हायला लागलेले आहेत. आणि देशी लसूण इतकं म्हणजे वासच त्याचा एवढा छान असतो की मन प्रसन्नच होतं लसूणसुद्धा बघूनसुद्धा शेतात आपल्या आपण काय काय केलं आहे ते. आणि आता इथं बघू शकता हा जवळजवळ असा लांब असा प्लॉट आपण लावलेला आहे. म्हणजे एक ओफा जो आहे त्यातला अर्धा ओफा आपण हरभरा, अर्ध्याला पण थोडा कमीच आहे, अर्धा तेवढा आपण हरभरा केलेला आहे. आणि हा जो इकडं पूर्ण लावलेला आहे हा देशी लसूण लावलेला आहे. हा लसूण आपल्याला पूर्णपणे 1 वर्ष पुरतो घरी खायला. तसेच या लसणामध्ये जे मोठे मोठे गड्डे असतात, मोठमोठ्या पेंड्या असतात, तो आपण पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी ठेवतो. आणि पुढच्या वर्षी आपण तोच लसूण फोडून आपण शेतात लावतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल हा तर कांदा आहे. तर हा कांदा म्हणजेच त्याच्या शेजारच्या होप्यामध्ये आपण बी टाकलेले होते आणि तरू तयार केलेले होते कांद्याचे. त्यातलेच बी थोडेफार बी इकडं लसणाच्या ओप्यात पडल्यामुळे तिथं कांदा आलेला आहे. आणि तो कांदा बघा भाजीला आलेला आहे. एक टाईमची आपली भाजी होईल एवढे कांदे आपल्याला सापडले. आणि पात पण बघा किती हिरवीगार आहे. म्हणजे जे तरू टाकलेले त्याच्यातला हा कांदा आहे. आता मी इथं मोठा कांदा झालाय म्हणून भाजीला घेतला आहे. एक टाईमची आपली भाजी तरी होऊन जाईल. ह्या सीझनमध्ये कांद्याची आपल्या शेतातली पहिलीच भाजीची पेंडी बघा. एवढी असे घावलेले आहेत कांदेसुद्धा आपले जे आहेत ते देशी कांदेच आहेत. बघा दिसतच असतील तुम्हाला आता हे कांदे. छोटे छोटे कांदे आलेले, पात ही छान आहे, एकदम हिरवीगार आहे. आणि इथं आपण गहू लावलेला आहे. जो मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला जो प्लॉट दाखवला श्रीराम 111, तोच गहू आपण इथं लावलेला आहे. हा बघा गहू, हाही आता सुकायला लागलेला आहे, वाळायला लागलेला आहे. एक पाणी दिल्यानंतर आपण हा गहू काढणारच आहेत. म्हणजे वाळतोयच, पूर्ण काढायला येतोय गहू. आत्ता म्हणतात ना, असा दिसला की हा गहू आत्ता हुरड्याला आलेला आहे. हुरडा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की हुरडा कसा करतात गव्हाचा. मी त्याचाही डिटेल व्हिडिओ माझ्या @शेती360 या यूट्यूब चॅनेलला लवकरच पोस्ट करणार आहे. तर नक्की जाऊन बघा @शेती360. तसेच माझ्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा, आवडले लाईक करा, शेअर करा. आणि काय सजेशन असतील तरीही सांगा. बघा गहू केवढं भारी वाटतं ना शेतात. गहूही आपण विकत घेत नाही, घरीच आपल्या प्रत्येक वर्षी आपण गहू, हरभरा, देशी लसूण आणि कांदा हा घरचाच असतो. धन्यवाद.